आता आपण एक्झरसाइजमधलं नंबर 9चं सम पाहतो आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. पण या प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईनबद्दल माहिती असायला पाहिजे. म्हणून हे प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ लाईन व्यवस्थित समजून घ्या. इथे बोर्डवर मी एक कार्टेशियन इक्वेशन काढतो आहे, लिहितो आहे आणि त्या इक्वेशन्समध्ये कोण काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ते लक्षात द्या. कुठल्याही एखाद्या लाईनचं इक्वेशन मी इथे लिहितो आहे. कार्टेशियन इक्वेशन घेतलं आहे x-1 अपॉन 3 इज इक्वल टू y+2 अपॉन -1 इज इक्वल टू z+1 अपॉन -2. इथे मी या कार्टेशियन इक्वेशनला लिहिलेलं आहे लाईनचं. पहिले इक्वेशन व्यवस्थित समजून घ्या. जर हे इक्वेशन आता मी सांगतो ते समजलं तरच हे बोर्डवर लिहिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येईल आणि समजेल सुद्धा. इथे जे कार्टेशियन इक्वेशन लिहिलं आहे ना, या इक्वेशन्समध्ये कोण काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ते सांगण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट जे आपण या इक्वेशनवरून लिहिणार आहोत ते लिहिण्यासाठी या इक्वेशन्समध्ये हे जे XY Z आहेत ना, यांचे कोइफिशियंट्स नेहमी 1 असायला पाहिजे. एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, वायचा कोइफिशियंट 1 आहे आणि झेडचा कोइफिशियंट 1 आहे. जेव्हा या तिघांचे कोइफिशियंट्स 1 असतील तर मग या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहिता येतात. जर ते कोइफिशियंट्स 1 आले नसतील किंवा नसतील तिथे दिलेले तर पहिले ते कोइफिशियंट्स तुम्हाला 1 करून घ्यावे लागतात. आता इथे सर्वांचे कोइफिशियंट्स 1 आहेत म्हणून याच्या डिनॉमिनेटरमध्ये आलेले जे 3 नंबर आहेत 3, -1 आणि 2 हे या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. तर मी इथे लिहितो आहे डायरेक्शन रेशो ऑफ लाईन 3 आहे, -1 आहे, -2 आहे. डिनॉमिनेटरमध्ये आलेले नंबर्स हे प्रत्येक वेळेस डायरेक्शन रेशो असतात असं नाही. त्या डायरेक्शन रेशो केव्हा राहतील, त्या तिघांचे कोइफिशियंट एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट आणि झेडचा कोइफिशियंट 1 असेल तर डिनॉमिनेटरमधले जे 3 नंबर आहेत ते काय राहणार आहे, डायरेक्शन रेशोज. आणि जर ते डिनॉमिनेटरमधले नंबर डायरेक्शन रेशो असण्यासाठी XYZचे कोइफिशियंट 1 पाहिजेत आणि जर ते नसतील 1 तर मग डिनॉमिनेटरमधले नंबर्स हे त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज राहणार नाहीत. हा झाला नंबर 1. आता आपण नंबर 2 या इक्वेशन हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन ज्या लाईनचं आहे ती लाईन ज्या पॉईंटमधून पास होत आहे ही लाईन आहे ती. आता ही लाईन ज्या पॉईंटमधून पास होत आहे त्या लाईनवरच्या एका पॉईंटचे कोऑर्डिनेट्स या इक्वेशनवरून सांगता आले पाहिजे. म्हणजे तो गिवन पॉईंट असतो लाईनवरचं आणि त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स सांगता आले पाहिजे. तर हे लाईन ज्या पॉईंटमधून पास होते हा गिवन पॉईंट आहे लाईनवरचा, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय राहतील तर त्यासाठी सुद्धा एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, झेडचा कोइफिशियंट 1 पाहिजे. जर XYZचे कोइफिशियंट्स 1 असतील तर लाईनवरच्या गिवन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण लिहू शकतो. पहिला कोऑर्डिनेट लिहिताना बघा x -1 आहेत, या 1ला निगेटिव्ह साईन आहे तर ही साईन चेंज करायचे. आपण इथे लिहायचं 1+1. y कोऑर्डिनेट लिहायचं आहे तर इथे 2 आले, 2ला साईन पॉझिटिव्ह आहे तर आपण इथे लिहायचं -2. आणि z+1 आहे, 1ला प्लस साईन आहे आपण लिहायचं -1. हे लाईन ज्या गिवन पॉईंटमधून पास होत आहे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण या इक्वेशन्सवरून लिहू शकतो. तर नंबर 2 1, -2, -1 are coordinates of given point. कोऑर्डिनेट्स ऑफ गिवन पॉईंट हा झाला नंबर 2. आणि हे दोन्ही पॉईंट्स लिहिण्यासाठी पुन्हा रिपीट करतोय मी की या इक्वेशन्समध्ये एक्स आणि वाय आणि झेड यांचे जे कोइफिशियंट्स आहेत ते 1 असायला पाहिजे.
जर 1 असतील तरच ह्या दोन गोष्टी लिहिता येतात, अदरवाईज हे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स होणार नाहीत आणि हे डायरेक्शन रेशोसुद्धा होणार नाहीत. त्यासाठी इथे 1 असणं महत्त्वाचं आहे. आणि मग आता या इक्वेशनमध्ये काय करू आपण की हे 1 तर आहेत, हे लिहिण्याची तसं मला तर गरज नाही आहे. मग आता जे इक्वेशन दिलेलं आहे हे तिन्ही रेशोज इक्वल आहेत. याला इज इक्वल टू सपोज मी लॅम्बडा कन्सिडर केलं आहे. तिन्ही रेशो इक्वल आहेत, तिघांची व्हॅल्यूज मी लॅम्बडा घेतली. त्यावरून आपण एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज काढू शकतो. यामध्ये हा एक्स आहे, हा वाय आहे आणि झेड आहे. ते एक्स वाय झेड कोण आहे इक्वेशनमधलं आहे ते एक्स वाय झेड आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट. त्या लाईनवर कुठेही घेऊ शकता तुम्ही, तो व्हेरिएबल आहे, बदलत राहतो. एक्स वाय झेड आर द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट ऑन द लाईन. मग त्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज जर काढायच्या असतील तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळते पहा, नंबर 3. हा फर्स्ट रेशो इज इक्वल टू जर मी लॅम्बडा कन्सिडर केलं एक्स मायनस 1 अपॉन 3, एक्स मायनस 1 अपॉन 3ची व्हॅल्यू लॅम्बडा. त्यानंतर वाय प्लस 2 अपॉन मायनस 1ची व्हॅल्यू लॅम्बडा आणि झेड प्लस 1 अपॉन मायनस 2ची जी व्हॅल्यू आहे ती लॅम्बडा. त्यावरून तुम्ही एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज काढू शकता. एक्स इज इक्वल टू काय मिळणार पहा, एक्स इज इक्वल टू हे 3 इकडे गेले 3 लॅम्बडा आणि 1ची साईड चेंज केली तर प्लस 1. तर एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळणार आहे 3 लॅम्बडा प्लस 1. वायची व्हॅल्यू भेटणार आहे, हे मायनस 1 इकडे गेले म्हणजे मायनस लॅम्बडा आणि 2 इकडे गेले म्हणजे मायनस 2. झेडची व्हॅल्यू भेटणार, हे मायनस 2 इकडे गेले मायनस 2 लॅम्बडा, 1 इकडे गेले मायनस 1. तर एक्स वाय झेडच्या ह्या 3 व्हॅल्यूज मी काढल्या. हे आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन. कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन. म्हणजे तुम्हाला विचारलं की या लाईनवरच्या कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट सांगा, या पॉईंटचे कोऑर्डिनेट सांगा. त्या पॉईंटचा पहिला कोऑर्डिनेट आहे 3 लॅम्बडा प्लस 1, दुसरा आहे मायनस लॅम्बडा मायनस 2 आणि त्याच पॉईंटचा तिसरा कोऑर्डिनेट मायनस 2 लॅम्बडा मायनस 1 हा आहे. त्याच्या बाजूला जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट सांगा. तर हेच 3 कोऑर्डिनेट याचे सुद्धा आहेत. इथे जर पॉईंट घेतला तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स हेच 3 आहेत, म्हणून याला म्हटलं आहे कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट. आता काही जण म्हणतील की पॉईंट तर डिफरंट आहे, कोऑर्डिनेट सेम कशा राहतील. तर कोऑर्डिनेट सुद्धा डिफरंटच आहे. यामध्ये हा एक लॅम्बडा आलेला आहे. या लॅम्बडाची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी चेंज होत राहते आणि लॅम्बडाची व्हॅल्यू चेंज झाली म्हणजे या पॉईंटची जी पोझिशन आहे तिथे सुद्धा त्याचे कोऑर्डिनेट्स बदलत राहतील. आणि म्हणून एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट जेव्हा तुम्हाला लाईनवरचे घ्यायचे असतात त्यावेळेस असं जे कार्टेशियन इक्वेशन दिलेलं असतं त्याला इज इक्वल टू लॅम्बडा कन्सिडर करा. या 3 पैकी कंडिशनवरून तुम्ही एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज काढू शकता. आणि मग हे कोऑर्डिनेट्स एकत्र जर लिहिले आपण तर पहिला कोऑर्डिनेट येतो 3 लॅम्बडा प्लस 1, दुसरा येतो आहे मायनस लॅम्बडा मायनस 2, तिसरा येतो आहे मायनस 2 लॅम्बडा मायनस 1. तिथे जे पॉईंट्स आपल्याला भेटलेला आहे हा 3 लॅम्बडा प्लस 1 मायनस लॅम्बडा मायनस 2 मायनस 2 लॅम्बडा मायनस 1 हे झाले कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट ऑन द लाईन. आणि हेच पुढच्या प्रॉब्लेमसाठी हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला लाईनचं इक्वेशन जेव्हा दिलेलं असेल त्या इक्वेशन्सवरून कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट्स तुम्हाला काढता आले पाहिजेत. आणि हे कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट जर काढता येत असतील तर आता जे 9 नंबरचं सम आहे ते आपण सॉल्व करू शकतो. काय सांगितलं आहे पहा या 9 नंबरच्या सममध्ये, इथे तुम्हाला लाईनचे 2 इक्वेशन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला शो करायचं आहे की या दोन्ही लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात. आणि ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स सुद्धा काढायला सांगितलेले आहेत. ते आपण पहिले लाईनचे इक्वेशन्स लिहिणार आहोत. गिवन इक्वेशन्स ऑफ लाइन्स आर. पहले इक्वेशन आहे एक्स प्लस 1 अपॉन माइनस 10 इज इक्वल टू वाई प्लस 3 अपॉन माइनस 1 इज इक्वल टू z माइनस 4 अपॉन 1
याला दिला इक्वेशन नंबर 1 ही फर्स्ट लाईन आणि दुसरं इक्वेशन ऑफ लाईन आहे x plus 10 upon -1 is equal to y plus 1 upon -3 is equal to z minus 1 upon 4 हे झालं इक्वेशन नंबर 2. आता पुढे जाण्यापूर्वी आता जे एक्सप्लेन करून मी सांगितलं तुम्हाला लाईनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये असेल तर त्यावरून डायरेक्शन रेशो आणि पासिंग थ्रू द पॉईंट तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर आपण पहिल्या लाईनचा विचार करणार आहोत. ही फर्स्ट लाईन आहे. या इक्वेशनमध्ये सर्वात आधी हे पहा एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, वायचा कोइफिशियंट 1 आहे, झेडचा कोइफिशियंट 1 आहे. असं असेल तरच आपण हे पुढचे पॉईंट्स सांगू शकतो. आता मी या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय आहेत ते सांगू शकतो. तर या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत -10, -1, +1 हे झाले डायरेक्शन रेशो. आता ही लाईन ज्या पॉईंटमधून पास होत आहे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत तर -1, -3, +4 ह्या साईन बदलायच्या. -4 आहेत तर आपण +4 घ्यायचे. म्हणजे ही लाईन ज्या पॉईंटमधून पास होत आहे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत -1, -3 आणि +4. या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत -10, त्यानंतर -1 आणि +1. पण हे सर्व केव्हा शक्य आहे जेव्हा x, y, z यांचे कोइफिशियंट्स 1 असतील तर. आणि जर एखाद्या इक्वेशन्समध्ये ते 1 दिले नाहीत तर अशा वेळेस काय करायचं तेही सांगतो तुम्हाला. सपोज एक इक्वेशन असं आहे (2x - 4) आणि अपॉनमध्ये इथे कुठलाही नंबर घेतला 12 इज इक्वल टू 3y + 1 अपॉन 2 इज इक्वल टू z + 1 अपॉन 9 असं इक्वेशन आहे. आता जर तुम्हाला विचारलं की या लाईनचे डायरेक्शन रेशो सांगा आणि तुम्ही जर आन्सर दिलं 12 आहे, 2 आहे, 9 आहे हे लाईनचे डायरेक्शन रेशोज, तर आन्सर चुकीचं आहे. या लाईनचे डायरेक्शन रेशोज 12, 2 आणि 9 नाहीत. का नाहीत त्याचं कारण असं आहे की इथे एक्सचा कोइफिशियंट जो आहे तो 2 आहे, इथे 3 आहे. मग डायरेक्शन रेशोज 12 to 9 तर नाहीतच. पण जर विचारलं की पासिंग थ्रू द पॉईंट सांगा आणि तुम्ही याचं आन्सर दिलं 4, -1 आणि -1 असं जर आन्सर दिलं की ही लाईन या पॉईंटमधून पास होत आहे तर हे आन्सर सुद्धा चुकीचं आहे. प्रत्येक वेळेस एक्स वाय झेडचे कोइफिशियंट्स 1 आहेत की नाही ते पाहून घ्यायचे. जर नसतील तर ते 1 करून घ्या. कसे करायचे बघा. एक्सचा कोइफिशियंट 1 करण्यासाठी यामधून 2 कॉमन काढा. 2 जर कॉमन काढला हे आन्सर चुकीचं आहे लक्षात ठेवा. 2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहिले x - 2 अपॉन 12. इथे 3 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये राहिले y + 1 अपॉन 3 अपॉन 2 इज इक्वल टू इथे झेडचा कोइफिशियंट ऑलरेडी 1 आहे, कॉमन काढण्याची गरज नाही. z + 1 अपॉन 9. या 2ने या 12ला डिवाइड करता येते, इथे येणार 6. आता या 3ने 2ला डिवाइड करता येत नाही म्हणून इन्व्हर्स मल्टिप्लिकेशन जी असते ना त्याला असं लिहू शकतो आपण x - 2 अपॉन 6 इज इक्वल टू y + 1 अपॉन 3 अपॉन 2/3 इज इक्वल टू z + 1 अपॉन 9 असं लिहिलं आहे. आता चेक करा या इक्वेशनमध्ये एक्स वाय झेडचे कोइफिशियंट्स 1 आहे, एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, वायचा कोइफिशियंट 1 आहे, झेडचा कोइफिशियंट 1 आहे. आता तुम्ही सांगू शकता की ही लाईन ज्या पॉईंटमधून पास होत आहे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स येणार आहेत -2 आहेत तर आपण लिहायचे +2, +1 अपॉन 3 आहे तर लिहायचे -1/3 आणि +1 आहेत तर -1. ही लाईन ज्या पॉईंटमधून पास होत आहे त्या पॉईंटचे हे कोऑर्डिनेट्स आहेत. आता या लाईनचे डायरेक्शन रेशोज, तर डायरेक्शन रेशोज आपण लिहू शकतो DRS 6, 2/3, 9 किंवा याच्या दोन्ही साईडला 3ने मल्टिप्लाय केलं तर इथे येणार आहेत 18, 2 आणि 27. हे या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. तर पासिंग थ्रू द पॉईंट आणि डायरेक्शन रेशो सांगायचे असतील तर सर्वात महत्त्वाचं आहे की एक्स वाय झेडचे जे कोइफिशियंट्स आहेत ते 1 असायला पाहिजे.
आता येऊ आपण या प्रॉब्लेमकडे. पहिल्या इक्वेशन्सचं तर मी सांगितलं की पासिंग थ्रू द पॉईंट काय आहे आणि डायरेक्शन रेशोज काय आहे. सेकंड लाईनचे सुद्धा तुम्ही पासिंग थ्रू द पॉईंट आणि डायरेक्शन रेशो सांगू शकता. हे लाईनचा पॉईंट एक्स वाय झेडचे कोइफिशियंट बघा 1 1 1 आहे, तर पासिंग थ्रू द पॉईंट आहे -10, -1 +1 हा झाला पॉईंट. डायरेक्शन रेशो जर विचारले त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत -1 -3 आणि 4. लक्षात आलं सर्वांचं. आता पाहू आपण की आपल्याला जे दोन लाईनचे इक्वेशन्स दिलेले आहेत, ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात. ही एक लाईन आणि ही सेकंड लाईन, ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात हे आपल्याला शो करायचं आहे. आणि ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स सुद्धा काढायला सांगितले. या पॉईंटचे 3 कोऑर्डिनेट्स काढा. मग आता हे कसं शो करणार, तर खूप सिंपल आहे. लक्ष द्या याची मेथड काय आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. काय करायचं बा, ज्या दोन लाईनचे कार्टेशियन इक्वेशन दिलेले आहेत त्यापैकी जी पहिली लाईन आहे ना, या पहिल्या लाईनचे 3 रेशो इक्वल आहेत. याची व्हॅल्यू आपण = लॅम्बडा कन्सिडर करू. मी इथे लिहितोय लेट x + 1 अपॉन -10 इज इक्वल टू y + 3 अपॉन -1 इज इक्वल टू z - 4 अपॉन 1 इज इक्वल टू लॅम्बडा. इज इक्वल टू लॅम्बडा कन्सिडर केले. आता ही जी लाईन आहे या लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे. आता एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे म्हणजे काय, त्या लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी तुम्हाला x, y आणि z ह्या 3 व्हॅल्यूज काढायच्या. मग सुरुवातीला मी फर्स्ट रेशो जो आहे तो = लॅम्बडा घेतो आहे. x + 1 अपॉन -10 इज इक्वल टू लॅम्बडा, y + 3 अपॉन -1 इज इक्वल टू लॅम्बडा, z - 4 अपॉन 1 इज इक्वल टू लॅम्बडा. यावरून x, y, z च्या व्हॅल्यूज काढायच्या. x ची जी व्हॅल्यू आहे ती मिळणार आहे -10 लॅम्बडा -1, y ची व्हॅल्यू मिळणार -लॅम्बडा -3, z ची व्हॅल्यू भेटणार लॅम्बडा +4. त्यामध्ये x, y, z च्या 3 व्हॅल्यूज भेटल्या. ही x ची व्हॅल्यू, ही y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू. त्यामध्ये x, y, z कोण आहेत, तर x, y, z हे एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. म्हणून आपण खाली लिहू शकतो कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन लाइन. नंबर 1 R. पहिला जो कोऑर्डिनेट आहे तो येतो -10 लॅम्बडा -1, दूसरा कोऑर्डिनेट येतो -लॅम्बडा -3, तिसरा कोऑर्डिनेट येतो लॅम्बडा +4. हे झाले एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. म्हणजे या लाईनवर कुठेही घेऊ शकता तुम्ही. या 1 नंबरच्या लाईनवर कुठेही तुम्ही पॉईंट जर घेतला तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स हे येणार आहेत. आणि आता अशाच प्रकारे जी सेकंड नंबरची लाईन आहे त्या सेकंड नंबरच्या लाईनवरचे सुद्धा एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. तर आपण या सेकंड नंबरच्या लाईनला सुद्धा = असं लिहिणार आहोत. लेट सेकंड नंबरची लाईन आहे x + 10 अपॉन -1 is equal to y + 1 upon -3, y + 1 upon -3 is equal to z - 1 upon 4. आणि याला = आता म्यू कन्सिडर करू. कुठला तरी एक कॉन्स्टंट घ्यायचा आहे, तर मी म्यू घेतलेला आहे. आणि अशाच प्रकारे आता या लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे. म्हणजेच तुम्हाला x, y, z च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आहे. x, y आणि z या 3 व्हॅल्यूज काढायचे आहेत. तर फर्स्ट रेशो = जर म्यू कन्सिडर केला आपण तर मग आपल्याला x = काय भेटणार, -μ -10, y ची व्हॅल्यू भेटणार -3μ -1 आणि z ची जी व्हॅल्यू आहे ती भेटणार 4μ +1. कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन लाईन नंबर 2 भेटलेत आपल्याला. कोऑर्डिनेट्स
coordinates of any point on line number 2 are, तर एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत मायनस म्यू मायनस 10 पहिला कोऑर्डिनेट, -3 म्यू -1 दूसरा कोऑर्डिनेट, 4 म्यू +1 तीसरा कोऑर्डिनेट. जेव्हा जेव्हा तुम्हाला दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात हे शो करायचं असेल आणि कार्टेशियन इक्वेशन्स दिले तर एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढून टाका. दोन्ही लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढले, कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे झाले फर्स्ट लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स, हे झाले सेकंड लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की या दोन्ही लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात. आता इंटरसेक्ट होतात म्हणजे त्यांच्यामध्ये एक पॉईंट कॉमन असतो, एक पॉईंट जो आहे तो कॉमन असतो. मग आपण असं लिहिणार आहोत, इफ जर या दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील, इफ लाईन नंबर 1 अँड लाईन नंबर 2 इंटरसेक्ट, देन जर ह्या दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होत असतील तर मग यांच्यामध्ये एक पॉईंट कॉमन राहणार आहे. तर तो कॉमन पॉईंट आपण हे जे एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत ना ते इक्वल घ्यायचे. म्हणजे हा पॉईंट पहिल्या लाईनवर आहे, हा पॉईंट दुसऱ्या लाईनवर आहे. मग इथला हा जो पॉईंट आहे हा ब्लॅक कलरने दाखवलेला, हा पॉईंट लाईन नंबर 1 वर आहे, हा पॉईंट लाईन नंबर 2 वर आहे. म्हणजे दोघांचा कॉमन पॉईंट आहे. मग हा एनी पॉईंट ऑन लाईन नंबर 1 आहे, हा एनी पॉईंट ऑन लाईन नंबर 2 आहे. तर इथे जे एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण काढलेले असतात ना ते दोन्हीच्या दोन्हीही इक्वल घ्यायचे. तर मग इथे मी लिहितोय -10 लॅम्बडा -1 हा पहिला कोऑर्डिनेट, मायनस लॅम्बडा -3 दुसरा कोऑर्डिनेट आणि लॅम्बडा +4 तिसरा कोऑर्डिनेट. हा एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट झाला ऑन लाईन नंबर 1 इज इक्वल टू दुसऱ्या लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स -μ -10 -3 म्यू -1 अँड 4 म्यू +1. ही कंडिशन यामध्ये खूप महत्त्वाची आहे. जेव्हा जेव्हा लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात हे प्रूव्ह करायचं असेल, शो करायचं असेल तर दोन्ही लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स इक्वल घ्यायचे. आणि आता इथून तुम्हाला 3 इक्वेशन्स भेटणार आहेत. 3 इक्वेशन्स भेटणार आहेत. कोणते तर बघा, दोघांच्या मध्ये इज इक्वल टू ची साईन आहे, याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट इक्वल राहणार. मग एक्स कोऑर्डिनेट जर इक्वल घेतले तर काय येणार आहे, -10 लॅम्बडा -1 इज इक्वल टू -μ -10. हा एक्स कोऑर्डिनेट या एक्स कोऑर्डिनेटच्या इक्वल घ्या. यावरून तुम्हाला लॅम्बडा आणि म्यू मध्ये एक इक्वेशन भेटणार आहे. हे म्यू मी इकडे घेऊन येतोय आणि 1 ला इकडे घेऊन जातोय तर मला इक्वेशन भेटणार आहे. देअरफॉर -10 लॅम्बडा प्लस म्यू इज इक्वल टू, हे -10 होते, 1 ला जर इकडे घेऊन गेलो तर इथे राहणार आहे -9. असं एक इक्वेशन मिळालं. या इक्वेशनला मी नंबर दिला आहे 3. असंच दुसरं आणि तिसरं इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. आता वाय कोऑर्डिनेट जर कम्पेअर केला, हा वाय कोऑर्डिनेट या वाय कोऑर्डिनेट सोबत जर कम्पेअर केला तर आपल्याला भेटणार -λ -3 इज इक्वल टू -3 म्यू -1. त्यावरून इक्वेशन काय भेटणार तर लॅम्बडा आणि म्यू एका साईडला घेऊन या, -λ +3 म्यू इज इक्वल टू, हे -1 आहे, 3 जर इकडे गेले तर +3 होतील आणि -1 + 3 यांचं कॅल्क्युलेशन येतं 2. ते झालं इक्वेशन नंबर 4. आता थर्ड नंबरचं इक्वेशनसाठी वाय कोऑर्डिनेट्स कम्पेअर करा. हा वाय कोऑर्डिनेट आहे, सॉरी झेड कोऑर्डिनेट आणि हा झेड कोऑर्डिनेट. झेड कोऑर्डिनेट्स कम्पेअर केले तर लॅम्बडा +4 इज इक्वल टू 4 म्यू +1. आणि आता पुन्हा एक इक्वेशन आपल्याला लॅम्बडा आणि म्यू मध्ये भेटणार आहे. लॅम्बडा -4 म्यू इज इक्वल टू, हे 1 आहे आणि 4 ला जर आपण इकडे येऊन गेलो तर इथे येणार आहे -3. हे झाला इक्वेशन नंबर 5. बघा किती सोपी आहे, अजून संपलेलं नाही. आता इथून पुढे कसं सॉल्व करणार
बघा काय केलं आपण आतापर्यंत, मी पुन्हा एकदा रिपीट करतो कारण नंतर मला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. इथे दोन लाईनचे कार्टेशियन फॉर्ममध्ये इक्वेशन्स दिले होते आणि या दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात हे शो करायचे आहे. तर आपल्याला दोन्ही लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत आणि ते कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगितले. हे पहिल्या लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स, हे दुसऱ्या लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. आता या दोन्ही लाईन इंटरसेक्ट केव्हा होतील, जेव्हा त्यांच्यामध्ये एक पॉईंट कॉमन असेल. मग तो कोणता तरी एक पॉईंट कॉमन घ्यायचा आहे, म्हणून आपण दोन्ही लाईनवरच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स इक्वल घेतले आणि आपल्याला हे तीन इक्वेशन भेटले. मग आता या तीन इक्वेशनचं करायचं काय, अजून आपण तर प्रूव्ह केलं नाही की लाईन इंटरसेक्ट होतात. केव्हा इंटरसेक्ट होणार आहे आणि मग जिथे इंटरसेक्ट होतात त्याचे कोऑर्डिनेट कसे भेटणार, ते पहिले आपण इंटरसेक्ट होतात हे प्रूव्ह करणार आहोत. आणि ते कसं होणार ते मी आता तुम्हाला इथे सांगतो. या तीन इक्वेशन्सवरून काय करायचं मी सांगतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. कॅल्क्युलेशन्स तुम्हाला माहिती असतात पण कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. लॅम्बडा आणि म्यू मध्ये हे जे तीन इक्वेशन्स भेटलेले आहे, या तीन इक्वेशन्स वरून कसं सांगायचं की या लाईन इंटरसेक्ट झाल्या, तर काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. इथे जे तीन इक्वेशन्स भेटले, नंबर 3, 4 आणि 5, या तीन पैकी कोणत्याही दोन इक्वेशनला सॉल्व करा. कोणत्याही दोन इक्वेशनला सॉल्व करायचं, तुम्ही 3, 4 घेऊ शकता, तुम्ही 4, 5 ला सॉल्व करू शकता किंवा तुम्ही 3 आणि 5 ला सॉल्व करू शकता. मी काय करणार आहोत आता, मी इक्वेशन नंबर 3 आणि 4 ला सॉल्व करणार आहोत. मग या दोघांना सॉल्व केल्यानंतर काय भेटणार, तर मला लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू भेटणार आहे. कुणाची व्हॅल्यू भेटणार आहे, लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू. या तीन इक्वेशन्स पैकी कोणतेही दोन इक्वेशन सॉल्व करा, कोणतेही दोन सॉल्व करायचे. तुम्हाला लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू भेटणार आणि त्या भेटलेल्या लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू राहिलेलं जे तिसरं इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये ठेवायच्या आणि त्याने ते इक्वेशन त्या व्हॅल्यूने, त्या लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यूने ते तिसऱ्या नंबरचं इक्वेशन जे आहे ते सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. जर मी या दोघांना सॉल्व केलं 3 आणि 4 ला, तर मला लॅम्बडाची व्हॅल्यू भेटणार आणि म्यूची व्हॅल्यू भेटणार. मग मी काय करणार, या लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू भेटलेल्या ज्या असतात ना, त्या मी इक्वेशन नंबर 5 मध्ये ठेवून चेक करणार की या दोन व्हॅल्यूनी हे इक्वेशन नंबर 5 सॅटिस्फाय होते का. जर ते इक्वेशन 5 या दोन व्हॅल्यूनी सॅटिस्फाय झालं तरच ह्या दोन लाईन्स एकमेकांना काय होणार आहे, इंटरसेक्ट होते. लक्षात येतंय का. आणि हेच दोन इक्वेशन घेतले पाहिजे असं नाही, हेच दोन इक्वेशन घेतले पाहिजे असं नाही. जर मी 4 आणि 5 ला सॉल्व केलं तर मला लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू भेटणार आणि मग या लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यूने जर इक्वेशन राहिलेलं इक्वेशन कोण आहे आता 3, जर या दोघांच्या व्हॅल्यूने हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं तरच या लाईन्स काय होणार आहेत, इंटरसेक्ट होतील, अदरवाईज होणार नाही. हेच दोन इक्वेशन्स घेतले पाहिजे असं नाही. तुम्ही 3rd नंबर आणि 5 नंबरही सॉल्व करू शकता, लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू काढून. त्या राहिलेलं कोणतं इक्वेशन आहे 4 मध्ये ठेवू शकता. जर हे इक्वेशन या दोन व्हॅल्यूनी सॅटिस्फाय झालं 4 नंबरचं, तर या लाईन्स एकमेकांना काय होणार आहेत, इंटरसेक्ट होणार आहेत. म्हणजे हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आता मी काय करणार आहोत, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 यांना मी सॉल्व करतोय. त्यात इकडची काही गरज नाही आहे तुम्हाला. सॉल्विंग इक्वेशन नंबर 3 and 4. सॉल्विंग इक्वेशन नंबर 3 and 4. आता मला हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे, तर त्यासाठी मी काय करतोय पहा, मी म्यूचे जे कोइफिशियंट्स आहेत ना ते सेम करतोय. म्हणजे मला या इक्वेशन नंबर 3 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने. ते इक्वेशन नंबर 3 into 3 implies that 3 ने याला जर मी मल्टिप्लाय केलं तर येणार आहे -30 लॅम्बडा प्लस 3 म्यू इज इक्वल टू -9 into 3 -27. आणि हे इक्वेशन्स ॲज इट इज मायनस लॅम्बडा प्लस 3 म्यू
इज इक्वल टू किती आहे 2. आणि आता बघा दोघांचे कोइफिशियंट सेम आहेत, साईन सेम आहेत. या दोघांची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करताना यांच्या साईन चेंज होतात. इथे या मायनसचे झाले प्लस, इकडे प्लसचे होतील मायनस आणि इथे येणार आहे निगेटिव्ह साईन. आता हे कॅल्क्युलेशन्स काय आहेत बघा. -30 लॅम्बडा प्लस लॅम्बडा त्यांचं कॅल्क्युलेशन्स येणार आहे -29 लॅम्बडा. यामध्ये 3 म्यू कॅन्सल, -27 -2 यांचं कॅल्क्युलेशन येतं -29 इज लॅम्बडा इज इक्वल टू भेटले 1. लॅम्बडाची व्हॅल्यू तर भेटली. आता म्यूची व्हॅल्यू काढायची. ही व्हॅल्यू या दोनपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. मी इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करतोय. पुट इन इक्वेशन नंबर 3. ते इक्वेशन नंबर 3 येणार आहे -10 लॅम्बडा. तर -10 इंटू 1 प्लस म्यू इज इक्वल टू -9. 1 इंटू -10 प्लस म्यू इज इक्वल टू -9. म्यू इज इक्वल टू -9 प्लस 10. म्यू इज इक्वल टू 1. लॅम्बडा आणि म्यूची जे व्हॅल्यू आहे ना ती आपल्याला भेटली. आता या दोन व्हॅल्यूने राहिलेलं इक्वेशन कोणतं आहे, आपण सॉल्व कोणते दोन इक्वेशन्स केले, हे दोन इक्वेशन सॉल्व केले, लॅम्बडा आणि म्यूचे व्हॅल्यू भेटलं. आता याने हे इक्वेशन नंबर 5 जे आहे ना ते सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणून मी आता इक्वेशन नंबर 5 ची ही LHS कन्सिडर करतोय. नाव consider LHS of consider left hand side of equation number 5. काय होते लेफ्ट हँड साइड, तर ते होते लॅम्बडा -4 म्यू. लॅम्बडा -4 म्यू यामध्ये मी आता लॅम्बडा इज इक्वल टू 1 आणि म्यू इज इक्वल टू 1 ह्या दोन व्हॅल्यूज पुट करतोय. मला जर आन्सर -3 भेटलं तर इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. मग मी यामध्ये 1 ही व्हॅल्यू जर पुट केली तर इथे येणार 1 -4 इंटू 1 यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 1 -4 इज इक्वल टू भेटले -3. ही कोणती साईड भेटलेली आहे RHS. झालं सॅटिस्फाय. याचा अर्थ असा होतो की आता ज्या दोन लाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत ना ह्या दोन्हीच्या दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट होतात. देअरफॉर गिव्हन लाईन्स lines 1 and 2 intersect. त्यांनी जे आपल्याला शो करायला सांगितलं होतं ना की शो दॅट दिस 2 लाईन्स इंटरसेक्ट, त्या दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट होतात, हे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. अजून संपलेलं नाही. पुढे त्यांनी काय विचारलं होतं, ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि हे फाइंड करणं आता खूप सोपी आहे. लाईन्स इंटरसेक्ट होतात हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता याचं काम संपलंय. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढायचा तर तुम्ही दोन प्रकारे काढू शकता. आपल्याला काढायचं आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन त्या कसा काढायचा, खूप सिंपल आहे. आपण ज्या दोन लाईन घेतल्या होत्या ना त्या दोन्ही लाईनच्या एनी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढले होते. पहिली जी लाईन आहे त्या लाईनवरच्या एनी पॉईंटचे 3 कोऑर्डिनेट्स होते. त्या 3 कोऑर्डिनेट्समध्ये तुम्ही लॅम्बडाच्या जागेवर ही जी लॅम्बडाची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली असते 1 ती जर व्हॅल्यू यामध्ये पुट केली तर तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटणार आहे. जर हा तो पॉइंट होता -10 लॅम्बडा -1 मायनस लॅम्बडा -3 आणि लॅम्बडा +4. त्यामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू जी काढलेली आहे ती जर 1 मी पुट केली, पुट लॅम्बडा इज इक्वल टू 1 ते वरचे पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स काय भेटणार आहे, इथे 1 येणार आहे. 1 इंटू -10 -10 -1 हा पहिला कोऑर्डिनेट, -1 -3 दुसरा आणि
इथे +1 येणार आणि +4 -10 -1 -1 -3 अँड 1 +4 यांचं कॅल्क्युलेशन्स केलं तर आपल्याला भेटणार -11 -4 अँड 5. तर हा जो पॉईंट आहे -11 -4 आणि 5 हा झाला इंटरसेक्शन पॉईंट. म्हणजे दोन लाईन्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट. आणि आणखी दुसरी मेथड अशी आहे की तुम्ही लॅम्बडाचीच व्हॅल्यू पुट केली पाहिजे असं नाही. तुम्ही जर यामध्ये म्यूची व्हॅल्यू जरी फाइंड केलेली आहे ती जर पुट केली आपण यामध्ये जर म्यू इज इक्वल टू 1 पुट केलं तरी सुद्धा तुम्हाला पॉईंटचे कोऑर्डिनेट्स हेच भेटणार आहे. इथे जर मी 1 पुट केलं ना तर -1 -10 इथे येणार -3 -1 आणि 4 +1 यांचं कॅल्क्युलेशन्स केलं तर -11 -4 अँड 5. त्या लाईन्स आहे एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेही आपण प्रूव्ह केलेलं आहे आणि ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात ते सुद्धा आपण प्रूव्ह केलं आहे. तुम्हाला होमवर्क करायचं आहे मिसलेनियस एक्झरसाइज 6A पेज नंबर 207 अँड 208. या एक्झरसाइजमधले क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि 7 एवढं तुम्हाला होमवर्क करायचं आहे. आता जे एक्झरसाइज आपण घेतलेली आहे त्याच एक्झरसाइजवरचे हे प्रॉब्लेम्स आहेत. यामध्ये वेक्टर इक्वेशन्स काढायला सांगितले आणि कार्टेशियन इक्वेशन काढायला सांगितलेले. मी तुम्हाला वेक्टर इक्वेशनसाठी 2 फॉर्म्युले आणि कार्टेशियनसाठी 2 फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. त्याच फॉर्म्युल्यावर हे मिसलेनियस एक्झरसाइज 6A मधले पेज नंबर 207 अँड 208 वरचे प्रॉब्लेम्स आहेत. नंबर एकदा पुन्हा लक्ष द्या. 1, 2, 3, 5, 6 अँड 7.